तर दौंड तालुक्यामधल्या यवत इथल्या कालच्या घटनेच्या नंतर आज यवतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय आणि या ठिकाणी जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। सर्व बाजारपेठा सध्या सुद्धा बंद आहेत आणि जागोजागी आपण बघितलं तर पोलीसही तैनात करण्यात आलेत। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या वतीनं ड्रोनच्या माध्यमातून या आता संपूर्ण परिसरावरती नजर ठेवली जाते आणि ड्रोनच्या कॅमेरामधून टिपलेली ही यवतमधली दृश्य आपण बघतोय। सध्या तणावपूर्ण शांतता आहे, जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे कुठेही काहीही घडू नये अनुचित घटना यासाठी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून नजर ठेवली जाते। दौंड तालुक्यामध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर या ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठी कुमक देखील या ठिकाणी मागवलेली आहे। मात्र ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते पोलीस या यवत गावावरती जे आहे ते लक्ष ठेवत आहेत। खरं तर या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली असली तरी पोलीस कोणतीही रिस्क घेत नाहीत। आपण बघू शकतो या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण गावावरती जे आहे ते लक्ष ठेवलं जाते। खरं तर यवत गावामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी पोलीस आहेत। पोलीस सातत्यानं वेगवेगळ्या गाड्यांच्या वरती माईक लावून सातत्यानं स्पीकर लावून सांगत आहेत की घरामध्येच राहा, कामाशिवाय बाहेर पडू नका। खरं तर जमावबंदीचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेले आहेत। मात्र असं जरी असलं तरी सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलिसांनी जसा बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून यवत गावामध्ये पोलीस जे आहेत या ठिकाणी सगळीकडे ड्रोनच्या कॅमेऱ्यातून बघत आहेत आणि बारकाईने लक्ष ठेवून या गावाकडे आहेत। आता सध्या शांतता प्रस्थापित झालेली असली तरी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी ड्रोन आणलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व्हेलन्स ठेवण्याचं काम पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह जयदीप भगत।